रखुमाई रुसलीच होती आणि विठ्ठलाला विचारू लागली, उद्या तुम्ही कुठे म्हणजे कुठे जाणार नाही? नेहमी तुम्ही दुसऱ्यांची सेवा घेता, उद्याचा दिवस माझा कळले ना? रुक्मिणीने ठणकावून विठ्ठलाला सांगितले. हो ग, मी का तुझ्या शब्दाबाहेर आहे? तू म्हणशील ना तसे. विठुरायाने मान डोलावली. रामप्रहरी विठुरायाच्या कानी आवाज आला, दळिता कांडिता तुझं गायी न अनंता. आणि त्याने डोळेच उघडले आणि शेजारी रखुमाई झोपली होती. तो तसाच उठला आणि निघाला त्याच्या जणीकडे. तिचे दळण दळून येईपर्यंत येते रखुमाईने गरम गरम पाणी काढून ठेवले होते. आलात दळण दळून? बसा, अंग चोळून देते. स्नान झाल्यावर खायला देते, तोवर तरी थांबा. विठुरायाने परत होकार भरला. मागणे हेची माझे देवा, दुजेपणा दुरी ठेवा. मी तू ऐसी नको उरी, जनार्दन कृपा करी. रखुमाई आत गेली आहे तोवर याने लगेच श्रीखंडाचे रूप घेऊन नातांच्या घरी वाट धरली. तिथे पाणी भरून होईतो पुन्हा कानावर आवाज आला, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाओ पाहे जाओ पाहे. आणि ती आर्त हाक ऐकून त्याचे पाय वळले की कानो पात्राकडे. तिला दिलासा देऊन घाबरत विठुराया घरी आले. समोर रखुमाई थालीपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा घेऊन उभीच होती. आता हे तरी शांतपणे खाणार की अजून कुठे जायचे आहे? घाई आहे का? मी कुठे जाणार तुला सोडून? बाकी थालीपीठ उत्तम झाले आहे. हो ना, मग आता दुपारी काय खाणार हो सांगा ते? दुपारी भाजी भाकरीच कर आपली छानपैकी. मी तर म्हणतो तो सावता कधीचा बोलावता आहे, तर एकदा त्याच्या मळ्यात जाऊन येऊ दोघे आपण. मी नाही येत, जा तुम्हीच, चिडून रखुमाई बोलली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन विठुराया निघालच. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सावताच्या मळ्यातील थोडी ताजी भाजी रखुमाईचा राग कमी व्हावा म्हणून घेतली आणि तोच एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. केशवाचे ध्यान धरुणी अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे म्हणत तो बाळाला तुडवणारा गोरा कुंभार दिसला. त्या बाळाला वाचवून त्याला त्याच्या हवाली करण्याच्या गोंधळात भाजी कुठेतरी राहून गेली. तसेच मातीने भरलेले कपडे घेऊन तो पंढरपुरी परतला. पण आज रखुमाईने भांडायचे नाही असेच ठरवले होते. कपडे बदलून या, तोपर्यंत भाकऱ्या करायला घेते. तिने गरम भाकऱ्या करायला घेतल्या, पण त्या काही त्यांच्या घशाखाली उतरेना. तुपाची वाटी आणि नैवेद्य घेऊन उभा असलेला नामदेव सतत त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आपण नैवेद्य ग्रहण करेपर्यंत तो काही खाणार नाही हा विचार त्यांना काही पिच्छा सोडेना. रखुमाईला भाकरी वाढ सांगून विठुराया आला. नामदेवांनी तो म्हणतच होता तरी वेणूनादी जेवण करा गोडू. त्याच्या नैवेद्याचा घास घेऊन निघाला तर देहूला उन्हात वृक्षवल्ली आम्हा सोयर्ये वनचर्ये असे गात असलेला तुकाराम दिसला. त्याच्या डोक्यावर सावली धरली आणि शेवटी घरी परतला. थकला असाल, जरा दम घ्या आता, असे रखुमाईने सांगितले. तिच्याकडे कृतज्ञतापूर्वक पाहून तो जरा कलंडला. संध्याकाळ उठला. चल आपण दोघे सारीपाट खेळू, त्याने रखुमाईला सांगितले. बघा हा, आपण खेळायला बसू आणि परत तुम्हाला काहीतरी आठवेल, मग मात्र मी चिडून इथून निघून जाईन. नाही असे होणार. त्याने हसूनच तिची खात्री पटवली. त्याच्या मोहक हास्याच्या जाळ्यात ती पण अडकली. खेळ रंगात आला आणि विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले अशी साध आली
आणि त्या 4 भावंडाकडे कसे दुर्लक्ष करणार. डाव अर्धवट सोडून तो आपला निघाला. त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. त्या 4 भावंडांना भेटून विठुराया आला खरा, पण तोवर त्यांची रखुमाई चिडूनच खरेच निघून गेली होती. ही गोष्ट सर्व संतांना समजली आणि सर्वांनी येऊन तिची मनधरणी केली. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना, एकल्या विठुरायाला संसार हा पेलवेना. पण ती ही एवढी हट्टी होती, ऐकायचं ना. शेवटी ती त्यांच्यापासून वेगळी झालीच. आता गेली 28 युगे ती विठुराया तिची विनवणी करतो आहे. एग एग रखुमाई, सावलीच्या पावलांनी विठूच्या या गाभारी, विठूच्या या गाभारी. धन्यवाद. पहा ना, देवादिकांमध्ये पण किती पहा गंमत आहे नाही. रखुमाई आणि विठोबा. विठोबा आपलं संतांचा आवाज कानी आला की झाला, गेला निघून घरातून. आणि रखुमाई बिचारी आपली स्वयंपाक करते, पाणी देते, चहा देते, गरम गरम भाकरी करते, थालीपीठ करते. आणि विठुराया आपला संतांच्या भक्तीमध्ये, संतांच्या सेवेमध्ये लीन झालेला आहे. आणि शेवटी मग साहजिकच स्त्रीधर्म आहे चिडणं, आणि साहजिकच तिनं ठरवलेलं असतं आपण आता चिडायचं नाही, पण काय करणार. आणि शेवटी रखुमाई चिडते आणि कायमची विठ्ठला सोडून बाजूला जाऊन उभा राहते. म्हणून 28 युग झालं, एकीकडं विठ्ठल आहे तर एकीकडं रखुमाई आहे. विठ्ठल रुक्माई एकत्रित पंढरपुरामध्ये नाही. तर असं आहे हे संत महात्मा. पहा ना, खूप सुंदर. किती संत विठ्ठलाने उभा केले, गोळा केले, आणि संतांचा मेळा विठूच्या चरणी लीन होत आहे.